आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विरुद्ध लेखी तक्रार आहे, शिवाय ऍक्सिडेंट केस आहे. डेड बॉडीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे येतील. संशयित आरोपी म्हणून आम्हाला यांना अटक करावीच लागेल. मिस गिरिजा, प्लीज आमच्या सोबत चला, नाहीतर आम्हाला तुम्हाला जबरदस्तीने घेऊन जावं लागेल. मिस गिरिजा, प्लीज कोऑपरेट करा. जमादार मॅडम, तिने काय नाही केलं ना, तिला साहेब ऐकून घ्या ना प्लीज. आईची काही चूक नाही साहेब, ऐका ना साहेब. प्लीज प्लीज. गिरिजा मयेकर. गिरिजा. विक्रांत काहीतरी कर प्लीज. हे बघ, घाबरू नकोस. हा, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आम्ही येतो पोलीस स्टेशनला. काय घाबरायचं नाही. हा, अजिबात घाबरायचं नाही. मी आहे तुझ्यासोबत. बघतेच आता कशी सुटते ते. चला माझे बाय, माझ्या बायला घेऊन गेलं. वहिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी असं आहे ना, काही एक होतं नाही आपल्या गिरजा बाई शिरलं का ना. पोलीस घेऊन गेले हो माझ्या बायला. जाऊ दे ना, मी असं आहे ना, मी आत्ता वकिला फोन लावतोय, ताबडतोब आपण सोडवून आणूया. पण तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. शिरलं का ना, सुटेल ना गो माझी बाय. हो आई, ताई नक्की सुटतील, नका काळजी करू. कशी राहील गो तिकडे. आई नको काळजी करूस, मी ताईला जास्त वेळ आत नाही राहू देणार. विक्रांत, आता आपण काय करायचं? पोलीस स्टेशनला जाऊया. चल, मी पण येतो. बाय. आई, आई. मीना, मीना, मीना चल लवकर. काय? कुठे कुठे काय? गिरिजाला पोलिसांनी अरेस्ट केलंय. बरं मग? अगं, ती प्रॉब्लेम मध्ये आपली होणारी सून आहे. एक मिनिट, ती आपली सून झाली नाहीये. म्हणजे ती आपली होणारी सून आहे. त्याने काय फरक पडतो? फरक पडतो. असणं आणि होणं यात बराच फरक आहे. काय बोलतेस तू? बरोबर बोलतेय मी. मीना, तू तुझ्या मूळ स्वभावावर तर आली नाहीयेस ना? त्याचा काय संबंध? नाही, तुझा बोलण्याचा टोन बदललाय. तुम्ही काहीही बोला, मला काही फरक पडत नाही. मीना, तू बदललीयस. मी नाही, परिस्थिती बदललीये. काही बदललेलं नाहीये. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? गिरिजाचा व्हिडिओ व्हायरल झालाय, सगळीकडे किती नाचक्की झालीये. असं का विचार करतेस तू? अहो, एका मुलाचा जीव घेतलाय तिनं. जीव, मर्डर झालाय तिच्याकडून, मर्डर. मीना, काय बोलतेस? कळतंय का तुला? ओरडायची गरज नाहीये. मला सगळं कळतंय, तुम्हाला कळत नाहीये. बघ, मला आता एवढंच कळतंय की गिरिजाला आपली गरज आहे आणि आपल्याला जायला हवं. कशाला जायला हवं? आपला काय संबंध आहे? काय काय संबंध? बघ, आपल्या विक्रांशी लग्न होणार आहे तिचं.
होणार होतं, आता होणार नाहीये. काय? हो, अशा मुलीशी मी माझ्या मुलाचं लग्न लावून देऊ शकत नाही. मीना, काय बोलतेस तू? वेड्यासारखं बडबडू नकोस. हे लग्न होणार आहे. वेड मला नाही, तुम्हाला लागलंय. एका खुनी मुलीशी माझ्या मुलाचं लग्न लावून देऊ म्हणताय? मुद्दाम नाही केलंय तिने. ऍक्सिडेंट होता तो. अहो पण जीव तर गेलाच ना त्या मुलाचा. आणि आता कसं लग्न लावून देणार आहात तुम्ही? कसं लावणार म्हणजे? पोलीस तर घेऊन गेलेत तिला. आता कोर्ट केस होईल, तिला शिक्षा होईल. तोपर्यंत विक्रांतला थांबायला सांगणार आहात? मीना, मीना, तू एवढा निगेटिव्ह विचार का करतेस? निगेटिव्ह नाही, प्रॅक्टिकल विचार करतेय मी. तुम्ही जरा विक्रांतचा विचार करा ना. मी त्याचाच विचार करून बोलतोय. म्हणजे आता ती निर्दोष सिद्ध होस्तवर आपण विक्रांतला थांबायला सांगायचंय का? तो सर्वस्वी त्याचा निर्णय असेल. असं म्हटलं की झालं, संपली का आपली जबाबदारी? बर चला, थांबू आपण. पण त्यानंतर आपण जेव्हा तिला आपली सून म्हणून या घरात आणू, तेव्हा लोक काय म्हणतील ना, याचा जरा विचार करा. किती नाचक्की होईल आपली. तू लोकांचा एवढा विचार का करतेस? कारण लोक बोलतात आणि मी ते ऐकून नाही घेऊ शकत. सॉरी, पण अशा मुलीशी आता मी माझ्या मुलाचं लग्न लावून देऊ शकत नाही. जिच्यावर पोलीस केस आहे अशा मुलीशी माझा विक्रांत संसार करणार नाही. हे बघ, विक्रांतचं प्रेम आहे तिच्यावर. अहो म्हणूनच तर होकार दिला होता मी. त्याच्या सुखाचा विचार केला ना मी. पण आता नाही. पण अजून काही बदललेलं नाहीये असं तुम्हाला वाटतंय, मला नाही. या घरात लक्ष्मीच्या पावलांनीच माझी सून येईल. असा खुनाचा आळ असलेली मुलगी माझ्या घराचं माप ओलांडू शकत नाही. हे बघ माझं ऐक, तू एवढा टोकाचा विचार करू नकोस. मग काय म्हणणं आहे तुमचं? जे झालं ते नाकारू? अगं माझं एवढंच म्हणणं आहे की गिरिजानं काहीच केलं नाही आणि ती आता नक्की बाहेर पडेल. खरंच तुम्हाला असं वाटतं? हो, माझा विश्वास आहे. आपण सोबत असो तर ती नक्की बाहेर पडेल. आपण नाही, तुम्ही. ठीक आहे, तुझी मर्जी. मी जातोय. तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस. मावशी शांत हो ना प्लीज. अगं कशी शांत होऊ मी? माझ्या विक्रांतच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. हो, आय अंडरस्टँड. म्हणूनच तर काका म्हणाले ना की आपण हेल्प करूया. काय होणार आहे त्या हेल्पनं? तिच्यावरचा हा डाग पुसला जाणार आहे का? अगं तिने ह्या सिच्युएशन मधनं बाहेर पडणं इम्पॉर्टंट आहे ना आता. अगं बाहेर पडली तरी हा गुन्हा तिच्या बरोबर सावलीसारखा राहणार आहे कायम. आणि त्यात माझ्या विक्रांतला मला भागीदार होऊ द्यायचं नाही. मॅडम प्लीज ऐका ना माझं. हे बघा, मी निर्दोष आहे. मी खरंच काही केलेलं नाहीये. प्लीज ऐकून घ्या माझं. इथे येणारा प्रत्येक जण हेच बोलत असतो. हो मॅडम, मी नाही मारलंय त्या मुलाला. प्लीज 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 विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरंच नाही मारलंय त्याला मॅडम. आता मॅडम म्हणशील म्हणून तुझं सगळं बोलणं ऐकून घेऊ का? मॅडम मी काही. चल बस. मॅडम मॅडम प्लीज मॅडम.
काय चाललंय हे माझ्यासोबत? लोकांची सेवा करणारी एक न अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही, कळतंय तुम्हाला? तिच्याविषयी असं काहीतरी चाललंय आणि ते मला नाही पटलंय. एका चांगल्या मुलीबरोबर हे असं घडतंय, मला नाही पटत आहे. मी तर सहनच करू शकत नाही. खरंच खूप वाईट झालंय. सर, गिरिजाविषयी एवढं चांगलं बोलतात, हे कसं झालं? नाही नाही नाही, मला बघायला हवं. व्हिडिओ का नाही फॉरवर्ड करताय ते? न्यूज, अरे हा न्यूज. अरे कॅमेरा तिकडे घे, तिकडे घे. अरे मी होतो ना तिकडे. अरे काय फालतू कॅमेरा म्हणे. मी होतो मागे ना गिरिजाच्या. घेतला असता माझ्या शॉट, काय फरक पडला असता का रे? काय सीन होता. गिरिजा अशी पुढे, गळ्यात चपलांचा आहे, मी मागे. मिस केला. फुलासारखी जपणार होतो मिस गिरिजा वयकर. नाही तुम्हाला काय त्या बॉक्सर बरोबर लग्न करा, लग्न करा, जा जेल मध्ये. एक मात्र बरं झालं, मिस गिरिजा मयेकर तेरा 1.25 शेर में आला है. मी आता हॉस्पिटलमध्ये एकटा काय करणार? सगळ्या उदास गजल ऐकायला लागतील मला, कारण तू तिकडे जेलमध्ये डास मारत बसली आहेस ना. बघ माझी आठवण येते का? बघ माझी आठवण येते का? कम इन. सर, व्हिडिओ डिलीट केला? केला. तुम्हाला खरंच त्या गिरिजाबद्दल वाईट वाटतंय? का? काय काय अवस्था झाली होती तिची? गळ्यात चपलांचा हात, सगळेजण ओरडताय गिरिजा, हाय हाय गिरी. पावलं नाही हो मला. सर, म्हणजे तुम्ही तेव्हा तिथे होता? लाईव्ह बघितलं मी. मग सर तुम्हाला वाईट का वाटतंय? तुम्हाला चांगलं वाटायला पाहिजे ना. ही कशी वागली सर तुमच्या सोबत? मी कधी म्हणतो मला वाईट वाटलं? सर, तुम्ही आता म्हणालात ना तुम्हाला वाईट वाटलं म्हणून. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही खरंच चाळणी घेऊन गेल्या होता की नाही? खरं सांगा, हा लाजू नका. बिंडो काढता हो तुम्ही. मी काय म्हंटल मग अशी? वाईट झालं गिरिजान बरोबर. असं व्हायला नको होतं त्यांच्या बरोबर. मी कधी म्हंटल मला वाईट वाटलं? अय्या हो, तरीच मी म्हंटल सर, त्या गिरिजाबद्दल तुम्हाला काय वाईट वाटेल? इतके वर्ष काम करताय माझ्या बरोबर, एवढूसही माझ्यातली हुशारी घ्यायला जमली नाही. मला कुठे वाईट वाटणार आहे? आत्मा असा खुश झाला होता ते बघून. हा, पार्टी करायची वाटली असती. तर मग आता पुढे पुढे हे बघा, 4 चौघात जेव्हा गिरिजाचा उल्लेख होईल ना, तेव्हा आपण खूप दुःखी असल्यासारखं दाखवायचं. कसं दाखवणार म्हणून? खूप दुःख झालं. दुःखी ना, चेहऱ्यावर थोडं तरी दुःख आणा. तर हे बघा बघा, जमतंय तितकं करा.
जाम खुशालक्या मारायची ना आपल्यासमोर. माझी माणसं अशी आहेत, माझी माणसं अशी आहेत. त्याच माणसाने केसानी गळा कापलाय. काय ऐकत काय उभे राहिलं ते? संगीत रामायणाचं झालं सगळं. मला एक सांगा, डिलीट केला होता व्हिडिओ? हो ना. आता डीन सरांपर्यंत कसा पोहोचणार तो? मी दाखवते ना. निघा. कोणी भेटलं तर कसं आहोत आपण? दुःख. मिस गिरिजा मयेकर. मी सुचित्रा मयेकरांचं काय होणार? तिची तर रडून रडून हालत होईल. दोन चिवरी मी आहे ना. मी देईन तिला खांदा रडायचा. उगी 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 उगी. उगी उगी. कमाल आहे, कमाल. आई आई प्लीज सांभाळा ना स्वतःला. कळतंय हो मला, पण असं सतत रडत राहिला तर तब्येत बिघडेल ना हो तुमची. वासंतीताई. महेशराव, तुम्ही तरी माझ्या बायला सोडवून आणावं. तिने काय नाही केलं. हो तुम्ही शांत व्हा आधी. आम्हाला माहितीये गिरीजाने काहीही केलेलं नाहीये. माहितीये ना तुम्हाला. आपण सोडवा ना माझ्या बायला. आई अहो असं काय करता? सांभाळा ना स्वतःला. नका रडू. प्रवळनाथ, माझ्या पोरीच्याच नशिबी असं का लिहितोय काय माहिती. वासंतीताई, अहो नका काळजी करू. गिरिजाची यात काही चूक नाहीये. ती नक्की सुटेल यातनं. आपण तिला सोडू. सगळे प्रयत्न करू. मोठ्यातला मोठा वकील उभा करू. पण आपण गिरिजाला नक्की सोडू. आणि आता ती फक्त तुमची मुलगी नाहीये, आमचीही मुलगी आहे. आमच्या घरची होणारी सून आहे. नक्की सुटेल ना माझी बाय. हो अहो नक्की सुटेल. त्यानंतर काय? म्हणजे तिच्यावर लागलेला डाग कसा पुसणार आपण? अहो असं का बोलताय? अहो लोक तर बोलणारच ना. पोरीची जाते. एकदा डाग लागला की लागला. आता लोक सारखे टोचून बोलणार माझ्या बायला. पण आपण लोकांकडे का लक्ष द्यायचं? आपण नाही देणार हो, पण बायचं काय? काय वाटेल हे सगळं ऐकून? माझी बाय परत ताटमानाने जगू शकेल काय? नक्कीच. गिरिजा खूप स्ट्रॉंग आहे. ती हे सगळं नक्की निभावून येईल. मला खात्री आहे. पण मीनाताईंचं काय? लोकांचं हे असलं बोलणं ऐकल्यावर त्या स्वीकारतील का माझ्या बायला? वसंतीताई असा नका विचार करू. विक्रांत आणि गिरिजाचं नक्की लग्न होईल आणि ती आमच्या घरची सून होईल. महेशराव खरंच काहीतरी करावं. माझ्या बायला यातून बाहेर काढा. वसंतीताई नका काळजी करू. अहो विक्रांत आणि गौरव तिला नक्की घरी घेऊन येतील. नका टेन्शन घेऊ. आई नका काळजी करू. ताई येतील. अहो
एवढ्याशा कामाचे तुम्ही आम्हाला भरपूर पैसे दिलेत ना म्हणून. अशीच जर माझी कामं करत राहिलात ना तर तुमचे खिसे कायम पैशाने भरलेले राहतील. एक शंका होती. बोला. आम्हाला काही होणार नाही ना? हा, माझ्या विरोधात जायचं नाही. नाही नाही नाही, आम्ही कशाला तुमच्या विरोधात जाऊ. मग काय नाही होणार तुम्हाला. हा, पण तुम्ही सावध राहा. बरं, आम्ही निघू. मग काही इथे राहण्यासाठी घर बांधून देऊ. नाही, निघा. खरंच घर बांधून देऊ का दोघांची समाधी बांधायला घेऊ? नाही, एक विचारायचं होतं. तुम्ही कोण आहात आणि आम्हाला एवढे पैसे का देताय? तुझी उंची काय रे? 5'11". तेवढाच खड्डा खणायला घेतो लगेच. चल. गेले खुळे चंगू मंगूची जोडी. अरे माझ्या अपमानाचा बदलो घेण्यासाठी तुमचा वापर करतोय मी. आता त्या विक्रांत आणि गिरिजा काही मी सुखान जगात घेऊचंय ना. शिरला कानात. अगं चिटल्या, रडते कशाला तू? हा, आई मला ताईची खूप आठवण येते ग. अगं बाय येतच असेल बघ आता. गौरव आणि विक्रांत बायला घेऊनच येत असतील. हो आई बरोबर बोलतात. ते आतापर्यंत निघाले सुद्धा असतील. कधी येतील. आणि बाय आली ना की तिला लगेच प्रश्न विचारून हैराण नको करू. नाही नाही, तिला त्रास होईल असं काहीच बोलणार नाही मी. आयडिया माझी बाय. आपण ना आज माझ्या बायच्या आवडीचं सगळं जेवण करूया. हो, तू बाकीच्या जेवणाची तयारी कर. पिठलं मी करते. बायला माझ्या हातचं पिठलं खूप आवडतं. मी पिठल्याची पण तयारी करून देईन तुम्हाला. आता असा रडका चेहरा करून बसू नको. हा, माझ्या बायला वाईट वाटेल ना. आई पण मला ताईची काळजी वाटते ग. आता बायची काळजी करायची नाही, तिची काळजी घ्यायची. तिच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं आपण सगळ्यांनी. आता ना मला घरात सुटकी वातावरण अजिबात नको. हा, आज बघू. हा, अरे गौरव आला. जा भाकर तुकडा घेऊन ये. बाय वरून ओळून टाकते. कोणाची दृष्ट लागली माझ्या बायला काय माहित. बाय कुठे आहे? बाय कुठे? बाय भाऊ, ताई कुठे आहेत? दादा, अरे तू असा गप्प काय? ताई कुठे आहे सांग ना. अरे असे एकमेकांकडे का बघताय? बोला ना, बाय कुठे? अरे बोला, कुठे आहे माझी बाय? आई गिरिजाला नाही सोडलं. का? बेल नाही मिळाली तिला. नाही मिळाली म्हणजे? अशी कशी नाही मिळाली? तू बोलला होता ना तिला आज बेल मिळेल, माझी बाई घरी येईल. मग अशी कशी बेल नाही मिळाली तिला? अरे गप्प काय, तू बोल ना. शब्द दिला होतास ना मला.
माझ्या बायला सोडवून आणेन म्हणून. मग का नाही सोडवलं माझ्या बायला तू? आई हे बघ, तू शांत हो. कशी शांत हो? हा, कशी शांत हो? माझ्या बायला घेऊन नाही आले तुम्ही का? हे बघ, विक्रांतने खूप प्रयत्न केले पण तरी पण ताईला बेल नाही मिळाली. प्रयत्न केले नाही याने, मग का नाही सोडलं माझ्या बायला? आता तो तरी काय करणार? आणि आता पुढचे 2 दिवस कोर्ट बंद आहे. म्हणजे माझी बाय 2 दिवस जेलमध्येच राहणार? हो, दुसरा काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे. जोवर कोर्ट सुरू होत नाही तोवर बेलची प्रोसेस नाही सुरू करू शकत आपण. आई, तिकडे हळू, सावकाश. आई हळू. बायला का ठेवून घेतलं असं? काहीच केलं नाही तिने. तिला का? हो, हे बघ अगं, हे आपल्याला माहितीये ना, पण कोर्टात सिद्ध करावं लागेल. आणि त्याआधी ताईला बेल मिळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. पण ताई 2 दिवस जेलमध्ये कशी राहील रे दादा? कशी राहील माझी बाय? तेच कळत नाहीये. आई प्लीज तुम्ही रडू नका, होईल सगळं ठीक. ठीक होईल. अडकली रे माझी बाय. बाबांचा फोन ते मी बोलतो. हा काका बोला, मी राजा बोलतोय. हो राजा, आली का गिरीजा परत? बाकी सगळे कुठे आहेत? काका खूप प्रयत्न केले पण गिरीजाला बेल नाही मिळाली. ठीक आहे, नका काळजी करू. मी बघतो माझ्या ओळखीने काय होईल तर. बरं चालेल. आणि हो, विक्रांतला लवकर घरी यायला सांग. ठीक आहे काका, मी बोलून बघतो त्याच्याशी. हे बघा आई, मी समजू शकतो की तुम्हाला काय वाटत असेल आता, पण आता खरी गरज गिरीजाला आहे. आपणच खचलो तर कसं चालेल? मला माहिती आहे सगळं करणं फार अवघड आहे, पण आई आपल्याला हे करावं लागणार आहे, नाहीतर गिरीजा खचेल तिकडे. चालेल का तुम्हाला? आणि हे बघा, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. या सगळ्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ देऊ नका प्लीज. बरोबर बोलतोय. घेईन मी स्वतःची काळजी. नाही एवढा मला काय. आपल्याला निघायला हवं. आणि तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या. गिरीजा यातून नक्की बाहेर पडेल. निघतो मी आता. नीट जा. चल.
खरं तर मलाच जायचं होतं, पण मला बायची अवस्था काय बघवणार नाही. प्राची, ग प्राची. हाय. गौरव आणि बायचा डबा दे. हो आई. आणि ताईंसाठी ना थर्मास मध्ये थोडी कॉफी पण देते. तिथे खायला प्यायला काय देत असतील देव जाणे. कशी असेल गो माझी बाय? आई तुम्ही नका काळजी करू. आपण ना ताईंसाठी रोज डबा देत जाऊ. स्वयंपाक झालाच आहे, मी भरते डबा. लवकर आणा. हो. गौरव, माझी बाई कधी घरी येईल? आजच नाही का सोडवता येणार तिला? आई अगं आज रविवार आहे, आज कोर्ट बंद आहे. म्हणजे आज पण माझी बाई तिकडेच राहणार? आता दुसरा काहीच पर्याय नाही. उद्या जेव्हा कोर्ट सुरू होईल त्यानंतर बेलची प्रोसेस सुरू होणार. आणि कोर्टाने तिला नाही सोडलं तर? नाही नाही, माझी बाई घरी यायलाच पाहिजे. आई 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 हे बघ, काळजी करू नकोस. मला खात्री आहे उद्या ताईला नक्की बेल मिळेल. रवळला का माझ्या बाईला लवकरात लवकर घरी आणले बाबा. भाऊ, यात तुमचा डबा आहे आणि हा ताईंचा डबा आहे. यात कॉफी पण आहे आणि बिन मिठाचं जेवण पण आहे. घ्या. आई बघ, प्लीज जास्त विचार करू नकोस. सगळं ठीक आहे. हा वहिनी, येतो मी. कशी राहत असेल गो माझी बाय तिकडे एकटी? आई नका एवढा विचार करू, होईल सगळं व्यवस्थित. विक्रांत, चहा. नाही नको बाबा. असं करून कसं चालेल? तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी. अरे मान्य आहे, टेन्शन आहे, पण तू स्ट्रॉंग राहा. बाबा मी स्ट्रॉंगच आहे. मी अजूनही आशा सोडलेली नाही आणि माझा विश्वास आहे गिरीजा घरी येईल. गिरीजाला भेटायला जाणार आहेस ना? हो जाणार आहे. तिच्या समोर गेल्यावर जेवढं शांत आणि खंबीर राहता येईल ना तेवढं शांत आणि खंबीर राहा. विक्रांत, या परिस्थितीत तिच्यासाठी तूच खूप मोठा आधार आहेस. हो बाबा. बरं, काय लागलं तर मला फोन कर. हो बाबा. बरं मी आता आवरतो आणि निघतो. विक्रांत खूपच टेन्शन मध्ये दिसतोय. मीना गिरीजाबद्दल जे काय बोलली हे जर विक्रांतला आता सांगितलं ना तर तो आणखीन टेन्शन घेईल. त्यापेक्षा गिरीजा घरी आली की मगच सांगतो. मीनाने पण ऐन वेळी दिलेला शब्द फिरवलाय आणि हे होणारच होतं. फक्त आता तिच्याकडे हे सगळं करण्याचं स्ट्रॉंग रिझन आहे. मला सगळं हँडल करावं लागेल. अरे ही बया येणार कधी? कधी म्हणा ही लोकांना काही वेळेवर जाणत नाही. माणसानं करायचं तरी काय सांगा बघा तुम्ही. अहो काय मॅडम, किती वेळ वाट बघतोय. पातीचं कोण साफ झालं शिरला का ना? अहो साहेब होते चौकीत, ते असताना कसे बाहेर पडणार मी?
हा म्हणजे आपण खरंच आहे तुमचा. बोला काय काम होतं? तुमच्या पुतणीला आत टाकलंय आम्ही. अहो त्याच्यासाठीच बोलवलंय ना तुमका इकडे. इथेच यावं लागणार तुम्हाला, कारण त्यांना आज बेल मिळणार नाही. काय सांगतास काय? म्हणजे माझी पुतणी आज दिवसभर तुमच्या ताब्यात आहे ना? हो, तुम्ही फक्त बोला. ती काय इतको त्रास द्या ना, जगणं मुश्किल हो भया तिचा शिरला का ना. मला सांगा, तुम्ही नक्की तिचे काकाच आहात ना? म्हणजे काय हो, सबको चुलतोय मी तिचं. मग असं का? नाही म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही म्हणाल की तिची गैरसोय होऊ देऊ नका, पण हे तर भलतंच आहे. तुमका प्रश्न खूप पडतात हा. तुमका उत्तर हव्या का पैसे? हा काय प्रश्न झाला का? मग तुम्ही तुमचे पैसे घ्या आणि ते मोजूचा काम करा. बाकीच्या भानगडी कशा बघतात, बाकी काय आता आम्ही बघू. हे घ्या. बरं, आता काय करू? बाकी काय करू नको. माझी जी पुतणी आहे ना, ती का मी हो जो डबो देते ना जेवणाचं, त्याच्यातलाच जेवण द्यायचं. केलं का नाही? अहो पण तिच्या घरून डब्बा आला तर? परत प्रश्न विचार. अहो सांगा ना, तिच्या घरचं डबो इलोच नाही म्हणा. अहो पण तुमका प्रश्न खूप पडतात हा. पण मला एक सांगा, ह्या डब्यात विशेष असं काय आहे? काय विशेष? माझी जी पुतणी आहे ना, तिका अळणी खाऊ आवडता आणि मी जो डबो दिलोय त्या जेवणात मीठ हा. चिरला का ना? पण त्या मीठ का खात नाही? परत प्रश्न. तिथे उत्तर देते तुमच्या प्रश्नाचा. कसा फार पूर्वी ना त्यांनी शपथ घेतलेली की आयुष्यात कधीच मी मीठ खाऊचे नाही, अळणी खात नाही, आणि त्याची हीच शपथ माका मोडूची हा. चिरला का ना? तुमच्यात आणि तिच्यात फारच वाद आहेत वाटतं. हा, असे छोटे मोठे वाद होत असतात आमच्यात, पण त्याका ना ताठ मानेन जगाची सवय आहे आणि ताच माका नको. पण तुमच्या या कारस्थानात मी अडकले तर? तुम्ही कशा घाबरतात? सगळं तुमच्याच हातात तर हा. नाही ते बरोबर आहे, पण तरीही लांबट कशा लावता? पण तरीही जेवढा सांगताय ना तेवढा करा ना आणि त्याचे पैसे घ्या. चिरला का ना? निघा. विक्रांत, काय? तू कुठे बाहेर निघालायस का? हो, बाहेर चाललोय, पोलीस स्टेशनला चाललोय. का ग? बर. काय झालं? नाही, काव्यासोबत जरा बाहेर जायचं होतं. तिला इकडची काही माहिती नाहीये ना. तू एक काम करतोस का, आधी काव्या बरोबर जाऊन मग पोलीस स्टेशनला जाशील प्लीज? आई असं काय करतेस? तुला माहितीये ना काय झालंय. गिरीच्या वाट बघत असेल माझी तिकडे. हो मला माहितीये, पण काव्याला एकटीला कसं पाठवू? अरे त्याच्यात तिचं सुद्धा महत्वाचं काम. काय काम आहे? क्लासची चौकशी करायची. खरं तर तुला सांगणारच नव्हते, कारण मीच जाणार होते, पण मला आता देवळात जायचंय. देवळात? गिरीजासाठी, तिच्यासाठी उपास करायचं म्हणते. कारण आता तुम्ही दोघं संसार करणार आहात. गिरिजा या घरची सून होणार आहे, मग तिच्याकरता प्रार्थना नको का करायला? सो तू एक काम करतोस, तू आधी काव्याचं काम संपव आणि मग पोलीस स्टेशनला जाशील प्लीज? ठीक आहे, आधी काव्याचं काम उरकून घेतो, त्यानंतर जातो पोलीस स्टेशनला. हॅलो. हा, काय झालं? मॅडम, हा गिरीजा मयेकरला डबा द्यायचा होता. द्या, आम्ही देऊ. तुमचं अजून काही काम आहे का? मला त्यांना भेटायचं आहे. तुम्ही त्यांना असं भेटू शकत नाही. का? का काय? तुमच्याकडे परमिशन आहे का? अहो वकिलाचे काही पेपर्स वगैरे आहेत का? नाही. नाही, मग तुम्ही प्लीज इथून जा. प्लीज निघा.